बहुतेक चांगल्या कामासाठी वेळ कमीच असतो, कारण चांगलं हे कमीच राहते. सगळ्या गोष्टी टीव्ही मध्ये आपण जाहिरात ऐकतो, पाहतो. तूप खा म्हणून कधी जाहिरात येते का? हो, ऐकली का कोणी जाहिरात? तूप खा, चांगला असते शरीराला. तसे एकदम बरे ऐकलो मी. शाश्वताकडे जात असताना तुम्ही पसायदार म्हणत होतो, मला आनंद वाटला. सरला म्हणतो मी, आपण थोडं विद्यार्थ्यांसोबत कोणत्या तरी निमित्तानं बोलू, हितगुज करू. कुणाचं ऐकावं ह्याला सुद्धा फार महत्व आहे. का ऐकावं हे सुद्धा कळावं. जीवनामध्ये नुसता व्यवहार महत्वाचा नसतो. स्वामी विवेकानंद मला एक वाक्य सांगतो, व्हॉट ब्रेड टू द बॉडी प्रे टू द सोल. आपल्या शरीराला वाढीसाठी अन्नाची जेवढी गरज आहे तेवढीच आत्म्याला शांती मिळण्यासाठी, सुख मिळण्यासाठी प्रार्थनेची गरज आहे. तुम्ही जे दररोज पसायदान म्हणता, एक प्रकारची प्रार्थना आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांचं महात्म्य तुम्ही आम्ही कुणीही वर्णन करू शकत नाही. मी म्हणणारे विद्वान सुद्धा त्यांच्या महात्म्याचं वर्णन करता करता थकले. आणि आपल्या समाजामध्ये एक अशी वृत्ती आहे, जिवंत असताना त्यांना किंमत मिळत नाही. जिवंत असताना संत ज्ञानेश्वरांना खूप त्रास झाला. संत ज्ञानेश्वरांचा जन्म 13व्या शतकात पैठण जवळ आपेगाव या ठिकाणी त्यांचा जन्म झाला. ज्ञानेश्वराचं नाव माहीत नाही असा बहुतेक महाराष्ट्रात तरी सापडत नाही. ज्ञानेश्वराची ज्ञानेश्वरी जगामध्ये जेवढ्या भाषा आहेत तेवढ्या भाषेमध्ये भाषांतर झालेलं आहे. एवढा महत्वाचा ग्रंथ असेल पहा. ज्ञानेश्वर महाराजाचे 3-4 ग्रंथ प्रसिद्ध आहेत. ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, चांगदेव पासष्टी आणि हरिपाठ. देवाची द्वारी उभा क्षण भरी, तेने मुक्ती चारी साधिल्या. दुसरे वाक्य सांगतो तुम्हाला ज्ञानेश्वर महाराजांचं. संसारामध्ये सुख मिळते असं कोणीतरी म्हणते का? हो, एखाद्याला सांगितलं इष्टाचा इंगोळा, त्याला हात लावा बरं, थंडगार आहे, म्हणता येईल का? इष्टाचा इंगोळ आणि थंडगार शक्य आहे का? का कानावर ऐकते शब्द तरी खरे वाटतात का? तेवढं संसार आणि सुख अवघड गोष्ट. संसारामध्ये सुख नसते. सोप्या गोष्ट मला सांगा, ज्याचं लग्न झालं नाही त्याला लग्न व्हावं वाटते, सुख आहे वाटते. ज्याचं लग्न झालंय असे कोणीतरी म्हणतात का हो लग्न झालेलं सुख घ्यावं म्हणून. लग्न झालेलेच नाही कुणी संन्याशी माणसाला विचारा तुम्ही, आपण सुखी आहोत का म्हणून. संसारात तर सुख नाहीच, पण संन्यासी लोकाला सुद्धा सुख मिळत नाही. रामदास स्वामी अक्षरा टाकत असताना, लग्न लागत असताना सावधान शब्द ऐकले. शेवटचा मंगलाष्टक असते पहा, आता सावधान समयो. ब्राह्मण लोक हुशार असतात, महाराज लोक हुशार असतात. बापू आतापर्यंत कसंही जमलं, पण आता इथून मात्र सावध राहा. तुझं लग्न एकटा नाहीस तू आता. म्हातारे म्हणतात माझ्या देखत दोन्हीचे 4 हात जरा होऊ दे रे बाबा. आपल्या नातवाचं लग्न पाहावं वाटते म्हाताऱ्याला. या बिचाऱ्या म्हाताऱ्याला सुख मिळालं नसते, पण सगळ्याला माणसं संसारामध्ये अडकावं म्हणतात. आणि कसं आपण अडकतो हे सुद्धा कळत नाही.
असं असतानाही तुकाराम महाराज तुम्हाला सांगतो, तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहीन श्रीमुख आवडीने. या अभंगाची सुरुवात तुकाराम महाराज करतात. सुंदर ते ध्यान उभे विठेवरी कर कठावरी ठेवून या. विठ्ठलाचं ध्यान वर्णन. आणि काय शेवटी म्हणतात, तुका म्हणे माझे हेची सर्व सुख. ते सुख तुकाराम महाराज म्हणणार देवाला आठवणं. ज्ञानेश्वर महाराज तसे नाही. रामदास स्वामी काय म्हणतात, जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तू शोधून पाहे. मनाचे श्लोक. जगामध्ये सर्व सुखी असा कोणी नाही, तुझं तू विचार करून पहा, शोधून पहा. सुख हा शब्द नाही. त्याचं कारण आपलं तुमचं आमचं सांगतो मी तुम्हाला. प्रत्येक जण देवळापुढून जात असताना आपण देवापुढे हात जोडता. पहिलं वाक्य काय म्हणता हो? तुमच्या पोटातलं वाक्य सांगू का? प्रत्येकाच्या, म्हातारा असो ना लेकरू, जय देवा मला सुखी ठेव. पहिलं असतं का वाक्य? जे अवघड आहे त्याचा सतत आपण उच्चार करत असता. पहिलं वाक्य आहे आपलं, जय देवा मला सुखी ठेव. बाकी नंतर मागता आपण, बाकी नंतर बोलता. पण पहिलं वाक्य मात्र प्रत्येक जण, गरीब असो, श्रीमंत असो, छोटा असो, मोठा असो, देवा मला सुखी ठेव. ज्ञानेश्वर माऊलीचं 9व्या अध्यायामधली पहिली ओळी आहे, तरी अवधान एकले देई जे, मग सर्व सुखाशी पात्र होईजे. हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका. एवढं सर्व संतांनी वर्णन करून सुद्धा संसारात सुख नाही हे कळत असताना सुद्धा ज्ञानेश्वर माऊलीने काय म्हटलं, तरी अवधान एकले. फक्त एक वेळ माझं लक्षात ऐका, एक वेळ तुम्ही माझ्याकडे ध्यान द्या, मी काय म्हणतो ते ऐका. ऐकण्याचे 2 प्रकार आहेत बरं का. माणसाला 2 प्रकारचं ऐकू येते. पहिल्या प्रकारचं ऐकणं कोणतं? कान आहेत म्हणून ऐकणं, त्याला ऐकणं म्हणावं. कुणाला ऐकू येते? ज्याला कान आहे, ज्याला भैरा नाही, प्रत्येकाला ऐकू येते. हे ऐकणं पहिलं. आणि दुसरं ऐकणं, जे सांगलं तसं वागणं, त्याचं आचरण करणं, हे दुसरं ऐकणं. माऊलीचं काय म्हणणं आहे, तरी अवधान म्हणजे लक्ष, ध्यान. तरी अवधान, तुमचं अवधान कसं राहते, लक्ष कसं राहते? गुरुजी पारा काय म्हणतात वर्गात, हे जरा इकडे लक्ष द्या. तुम्ही तर वर्गात आहात, तुमचे डोळे सरकड आहेत, तुमचे कान सरकड आहेत, तरीही तुम्हाला गुरुजी नेहमी काय सांगतात, ए तुझं ध्यान कुठे गेलं, ए तुझं लक्ष कुठं आहे, इकडे ध्यान दे. हे दुसरं ऐकणं, कान आहेत म्हणून ऐकणं, हे नवं ऐकणं. काय सांगाले ते ऐकणं. सोपं तुमचं उदाहरण तुम्हाला सांगतो. वर्गामध्ये 20 मुलं आहेत, तुम्हाला दररोज शिकवणारे तेच गुरुजी आहेत. एक मुलगा हुशार निघते, एक मुलगा ढ राहते. का हो? कारण काय? त्या हुशार मुलानं गुरुजीचं ध्यानपूर्वक ऐकलेलं असते. सांगलेलं काम गुरुजी करतात, गुरुजीने सांगितलेलं काम करतो विद्यार्थी, म्हणून हुशार होतो. ज्ञानेश्वर महाराज छातीवर हात ठेवून सांगतात, तरी अवधान एकले. एकच बार फक्त ध्यान द्या, मी काय म्हणतो ते. मग सर्व सुखाशी पात्र होईजे. सुख, सुख हा शब्द फार सोपा आहे आणि तेवढाच अतिशय कठीण आहे. सुख कशाला म्हणावं हेही माणसाला कळावं लागतं. माऊली ज्ञानेश्वर महाराजाला 3-4 नाव आहेत. ज्ञानेश्वर म्हणता आपण, ज्ञानदेव आणि माऊली, ते अलग अलग शब्द, पण ज्ञानेश्वर एकच.
तर आपलं ध्यान कसं राहावं? माऊली म्हणतात सर्व साधं सुख नाही, सुख नुसतं सुख नाही. आता सुखाचं तुम्हा आम्हाला सांगतो, गुरुजनासाठी सांगतो. आपला मुलगा 10वीला चांगले मार्क घ्याव, घेतला. 12वीला टक्केवारी चांगली पडाव, पडली. नीटचा अभ्यास कराव, डॉक्टरला नंबर लागाव, लागला. डॉक्टर झाल्यावर चांगलं कॉलेज मिळावं, मिळालं. चांगलं कॉलेज मिळाल्यावर चांगला अभ्यास करून चांगला पास व्हावं, झाला MBBS. MD ला नंबर लागाव, झाला MD. त्याला बायको सून आपणाला MD मिळावं, MBBS तरी मिळावं, जोडी मिळाली. संपलं का हो सुख? वाढतच चालले ना. आणि शेवटी मग दोघांनी दवाखाना टाकला दूर. आता घरी कोण राहावं? म्हातारा म्हातारी आहे का सुखी माणूस? सोपं तुम्हाला उदाहरण सांगलो, सगळ्याला कळायसारखं पठायसारखं. असलं सुख नाही, एक क्षणभंगूर आहे. भूक लागली माणसाला, पंचपक्वानाचं अन्न मिळालं, किती समाधान वाटते हो माणसाला, किती सुखी होती माणूस. किती वेळ? 4-5 तास. 4-5 तास झाले, खाल्लेलं पचलं, संपलं की सुख. ज्ञानेश्वर माऊली तसं म्हणत नाही. मग सर्व सुखाशी पात्र होईजे. आता नीट परीक्षेमध्ये पास झाला म्हणजे तो पात्र झाला. कशा करता? MBBS साठी, डॉक्टरच्या प्रवेशासाठी. सर्व सुखाशी माऊली काय म्हणतात? एकाशी नाही, सर्व सुख मिळण्यासाठी. मी काय म्हणतो त्याच्याकडे तुम्ही जर लक्ष दिलो तर सर्व सुख तुम्हाला मिळवून देण्यासाठी हे प्रतिज्ञोत्तर. छातीवर हात, प्रतिज्ञा केव्हा करतो? मी हा, तुला काय घोर आहे? त्या गोष्टी मी जिम्मेदार आहो, मी असल्यावर तुला काय? प्रत्येक वेळी छातीवर हात ठेवतो माणूस. म्हणजे आम्ही हृदयामध्ये आपल्या आत्मा असतो, परमेश्वर असतो. छातीवर हात ठेवणं म्हणजे त्याची साक्षी आहे ती, शपथ आहे ती. असे असणारे ज्ञानेश्वर माऊली, त्यांचे गुरु, त्यांचेच वडील बंधू असणारे निवृत्तीनाथ होते. आता जास्त विस्तार करून तुम्हाला सांगणं शक्य नाही, तुम्ही शाळेची वेळ होती. थोडक्यात सांगतो तुम्हाला. वडील भावालाच त्यांनी आपल्या गुरु मानले. अगोदर हे जे सगळं शास्त्र म्हणा, ज्ञान जे होतं ते ज्ञान संस्कृत भाषेमध्ये होतं. संस्कृत भाषा ही सर्व भाषेमध्ये श्रेष्ठ, पण सगळ्या भाषेमध्ये अवघड. कळायला ती भाषा सोपी नाही. आणि म्हणून तुम्ही आम्ही सामान्य लोक त्या भाषेपासून दूर होतो. भाषेपासून दूर म्हणजे ज्ञानापासून दूर. हे ज्ञानापासून दूर असलेलं ज्ञान भाषेमुळं लोकांना समजत नाही. म्हणून निवृत्तीनाथाने ज्ञानेश्वर महाराजाला आज्ञा केली, तू काय कर, गीतेचा अर्थ, गीता ज्ञानेश्वरी म्हणजे गीतेवर टीका, गीतेचा अर्थ मराठीमध्ये सांग. त्याला प्राकृत भाषा म्हणतो आपण, मराठी भाषा. जी भाषा तुम्हा आम्हाला कळते, जी भाषा सोपी आहे. तुम्हाला म्हटलं मी आता, तरी अवधान एकले दिजे, ते प्राकृत भाषा. तर त्या प्राकृत भाषेमध्ये कर म्हणून आज्ञा दिली. ती आज्ञा ज्ञानेश्वर माऊलीने शिरसावंद मानली आणि वयाच्या 16व्या वर्षी शके 1212 तै टीका केली ज्ञानेश्वरे. ज्ञानेश्वर महाराजांनी गीतेवर टीका, संस्कृत भाषेमध्ये असला ग्रंथ मराठी भाषेमध्ये तुम्हा आम्हाला कळण्याच्या भाषेमध्ये रूपांतर, भाषांतर केलं. किती? वयाच्या 16व्या वर्षी. आम्ही मोठेपणा सांगू, मला 70 वर्ष झाले, मला 75 वर्ष झाले.
अरे बाबा तुला किती वर्ष झाले त्याला महत्व नाही. तू एवढ्या वर्षामध्ये काय केलास त्याला महत्व आहे. काही काही झाडं खूप उंच असतात, ताडासारखे झाड, काय उंचीला महत्व नाही. मग ज्ञानेश्वर महाराजांनी निवृत्तीनाथाच्या आज्ञेनुसार प्राकृत भाषेमध्ये गीतेवर टीका केली. तो हा ज्ञानेश्वरी ग्रंथ. पूर्ण ग्रंथ तयार झाला. ज्ञानेश्वराने पूर्ण ग्रंथ तयार झाल्यानंतर काय मागितलं? प्रसाद.